ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. तर आता अर्जुनची कोर्टामध्ये केस असते. खरं तर ती केस मधुभाऊंची असते, परंतु अर्जुनला ती केस हँडओव्हर करण्यासाठी कोर्टाकडून नोटीस आलेली असते आणि ती नोटीस पाठवलेली असते जोशींनी. त्यावेळी आता अर्जुन तयार होत असताना तिथे चैतन्य सांगतो, हे बघ त्या जोशाला, या सगळ्यामध्ये आता तुला काहीही करून मात द्यायलाच पाहिजे आणि त्यासाठी तू आत्ताच्या आता कोर्टात चल. आपली 2 कामं होतील, जोशांना मात पण दे आणि सायलीची भेट देखील होईल. अर्जुन म्हणतो, हो, आज मला सायलीला विचारायचं आहे. ज्या वेळेला मी तिला प्रपोज केलं त्यावेळी तिने मला नकार, म्हणजे तिने माझ्याकडे बघितलं देखील नाही आणि तिने या सगळ्यामध्ये मला काहीही बोलली नाही. ही गोष्ट मला त्यांना विचारायची आहे. असं म्हटल्यावरती मग तिथे आता चैतन्य म्हणतो, हीच संधी तुझ्याकडे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधुभाऊंना सुद्धा तुला मनवायचं असेल तर ही संधी आता कामी येणार आहे आणि त्यासाठी तू ही संधी सोडू नकोस. अर्जुन म्हणतो, हो, आज काही झालं तरीसुद्धा मी मधुभाऊंना या सगळ्यामध्ये मनवणार आणि त्यांना जोशांच्याकडून केस सोडायला लावणार. हेच माझं सगळ्यात मोठं मोटिव्ह आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे दोघेजण कोर्टात येतात. पण कोर्टात आल्यावरती सायलीला मधुभाऊंनी आता कोंडून ठेवलेलं असतं आणि तिला लॉक केलेलं असतं आणि त्यामुळे अर्जुनला तिकडे जाताही येत नाही. आणि त्याच वेळेला कुसुम सांगायला लागते, ही चावी घ्या आणि त्यानंतर तुम्ही सायलीला भेटायला जाऊ शकता. सायलीला आता या सगळ्यामध्ये मधुभाऊंनी अडकवून ठेवलेलं आहे. असं म्हटल्यावरती तिथे चैतन्य सांगतो, ठीक आहे, मी हे अर्जुनला सांगतो. मग आता इकडे अर्जुनला चैतन्य सांगतो, ही चावी कुसुमताईने दिली आहे. आपण तिकडे पोचल्यावरती आता तू लगेचच सायली वहिनींची भेट घे. मधुभाऊंनी सायली वहिनींना आता या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये येत असताना कोंडून ठेवलेलं आहे. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, हो, माझ्याकडेही एकच संधी आहे आणि आता काही झालं तरी मला या संधीचं सोनं करायलाच पाहिजे. असं म्हटल्यावरती आता मग पुन्हा एकदा अर्जुन सायलीला भेटायला निघालेला असतो. ज्या वेळेला अर्जुन सायलीला भेटायला निघतो त्यावेळेला सायली आता बिचारी इकडे आपल्या रूममध्ये बसलेली असते आणि ती रूममध्ये डायरी वाचत असते. आता ज्या वेळेला अर्जुन येणार तेव्हा अर्जुनच्या हातामध्ये सायलीची डायरी लागणार असते आणि इथेच आता मालिकेतील सगळे सूत्र बदलणार असतात. अर्जुन आता तिथे चावी घेतो आणि तडक सायलीकडे जायला निघतो. अर्जुन आता कोणत्याही प्रकारचा विचार करत नाही. आता सायलींची भेट होणं खूप महत्त्वाचं आहे. अर्जुन आता इकडे ज्यावेळी दरवाजाच्या बाहेर येतो सायली आतमध्ये असते. का कोणी बाहेर दार उघडा, दार उघडा असं सायली म्हणत असते. तोपर्यंत अर्जुन बाहेर येतो. सायली, मी आलो. यावरती सायली सांगते, तुम्ही इकडे येऊन काही उपयोग नाहीये. मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये मला ना आतमध्ये बंद करून ठेवलंय. यावरती अर्जुन सांगायला लागतो, तू काळजी करू नकोस, मी आता मधुभाऊंच्या इथून आलेलो आहे आणि चावीसुद्धा आणली आहे. सायली म्हणते, मधुभाऊंनी तुम्हाला चावी दिली का? यावरती अर्जुन सांगतो, नाही, मधुभाऊंनी नाही दिली, कुसुमताईने दिली आहे. मग सायली सांगते, अर्जुन सर, तुम्ही आल्या पावली परत जा, मी तुम्हाला नाही भेटू शकत. यावरती अर्जुन म्हणतो, तुम्हाला आता मधुभाऊंचं वचन महत्त्वाचं आहे, पण लग्नामध्ये आपण जे 7 फेरे घेतले ते महत्त्वाचे नाही आहेत का? जर आज तुम्ही मला भेटला नाहीत तर या सगळ्यामध्ये मी परत तुम्हाला कधीच तोंड दाखवणार नाही. असं म्हटल्यावरती सायली आता अर्जुनला सांगायला लागते. अर्जुन म्हणतो, मग ठीक आहे, निघतो मी. आता अर्जुन जाणार असतो इतक्यातच सायली म्हणते, अर्जुन सर थांबा. मग तिथे अर्जुन थांबतो आणि तो आतमध्ये येतो. आता अर्जुन आतमध्ये आल्यावरती सायली अर्जुनच्या समोर येते. अर्जुन सांगतो, मी ज्या वेळेला तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं मागितली होती त्यावेळेला तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत. मला आता त्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. मी माझ्या मनातील गोष्ट तुम्हाला सांगितली होती. ज्या वेळेला मी तुम्हाला माझ्या मनातील गोष्ट सांगितली त्यावेळेला तुम्ही मला पूर्णपणे नकार दिलात आणि मला सांगितलं म्हणजे तुम्ही मला काहीही न बोलता तिकडून निघून गेलात. म्हणून आता मला तुमच्याकडून उत्तर हवंय. यावरती सायली सांगते, मी मधुभाऊंच्या वचनामध्ये अडकलेली आहे. काही झालं तरी मी आता मधुभाऊंच्या वचनाबाहेर येऊ शकत नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो, याचा अर्थ मी काय समजायचा? मला क्लॅरिटी मिळाली पाहिजे. जर तुमचं माझ्यावरती प्रेम असेल तर आणि तुमची संमती असेल तर मी या जगाविरुद्ध लढून तुम्हाला इथून घेऊन जायला तयार आहे.
पण तुमच्या मनात नक्की काय आहे ते तुम्ही मला एकदा सांगा. यावरती तिथे सायली आता काहीही बोलत नसते. पण आता सायलीच्या हातामध्ये असलेली डायरी ही अर्जुनच्या समोर सगळं सत्य उलगडवणार असते. सायलीला युक्ती सुचते. आता मधुभाऊंचं वचन असल्यामुळे आपण आपल्या मनातील गोष्ट अर्जुन सरांना नसलो तरी सुद्धा आपण अर्जुन सरांना माझ्या मनातील गोष्ट अर्जुन सरांना सांगू शकते. तिथे सायली आता डायरी समोर ठेवते. तिथे सायलीने ठेवलेली डायरी अर्जुन घेतो आणि वाचायला लागतो. सायलीने आपलं वचन न मोडता आपलं प्रेम व्यक्त करण्याची ही योग्य पद्धत आता मात्र निवडलेली असते. अर्जुन ती डायरी घेतो. ती घेतल्यावरती आता अर्जुनने एक एक पान जसं जसं उलटायला लागतो. सायली समोर बसलेली असते आणि सायलीकडे पाहत पाहत अर्जुन जेव्हा एक एक पान उलटायला लागतो तेव्हा सायलीला पहिल्यांदा अर्जुनबद्दल वाटलेलं प्रेम हे अर्जुनला कळायला सुरुवात झालेली असते. आणि तिथे आता अर्जुनच्या एका झटक्यात लक्षात येतं की आपण ज्या वेळेला सायलींवरती प्रेम करत होतो त्यावेळेपासून सायली आपल्यावरती प्रेम करत आहेत. आणि आता ही गोष्ट ज्या वेळेस अर्जुनला समजते तेव्हा अर्जुन हा एक एक पान वाचत असतो. आणि तेव्हाच अर्जुनच्या लक्षात येतं की सायलीचं सुद्धा आपल्यावरती प्रेम आहे. यांनी जर का आपल्याला इतका वेळ लावलेला आहे त्रास देण्यासाठी तर आपण सुद्धा थोडासा त्रास देऊया की, असा विचार करत आता अर्जुन तिथे चेहरा थोडासा गंभीर करतो आणि सायलीवरती रागावतो. त्यावरती मग आता तिथे सायली सांगायला लागते की काय झालं अर्जुन सर, तुम्ही माझ्यावरती अजूनही रागावलेले आहात का. यावरती तिथे अर्जुनला तर त्याच्या मनातून आनंदच झालेला असतो आणि त्याच्या मनात जरी आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तरी तो काही सांगत नाही आणि तो चेहरा गंभीर करतो. ठीक आहे मग मी निघतो असं म्हणत आता अर्जुन इतक्यातच सायली त्याला थांबवते आणि सायली म्हणते अर्जुन सर तुम्ही अशा प्रकारे इकडून निघून जाऊ शकत नाही. अर्जुन म्हणतो का. सायली सांगते कारण तुम्ही मला काही उत्तर देत नाही आहात. तेव्हा अर्जुन म्हणतो उत्तर तर मला तुमच्याकडून हवंय. सायली म्हणते ऐका ना मला तुमच्याशी बोलायचं आहे. अर्जुन सांगतो मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये. सायली म्हणते तुम्ही डायरी वाचली ना आणि तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी बोलणार नाहीयेत का. अर्जुन म्हणतो डायरीमध्ये काय आहे हे मला नाही माहीत. अर्जुन नाटक करायला लागतो. सायली म्हणते सर असं कसं डायरीमध्ये काहीच नाहीये. सर तुम्ही ती डायरी नीट वाचा ना, त्या डायरीमध्ये नक्कीच सगळं लिहिलेलं असेल. अर्जुन म्हणतो त्या डायरीमध्ये काहीच लिहिलेलं नाहीये. तेव्हा सायली म्हणते असं कसं, आणि ती डायरी घेऊन पाहते आणि ती अर्जुनला सांगते की हे काय यामध्ये तर सर्व काही लिहिलेलं आहे की माझं तुमच्यावरती प्रेम आहे. अर्जुन म्हणतो काय मला काही ऐकायलाच आलं नाही, तुम्ही काय बोललात. यावरती सायली म्हणते मी याच्यावरती लिहिले ना. अर्जुन म्हणतो मी नाही ऐकलं. असं म्हणत अर्जुन आता तोंड फुगवून बसतो. तिथे आता सायली कान पकडते. अर्जुन सर मला माहिती आहे की मी चुकलेली आहे. मी या सगळ्यामध्ये तुमचं मन दुखावलंय पण तरीसुद्धा तुम्ही मोठ्या मनाने तुम्ही या डायरीतलं मान्य करून घ्या. तिथे अर्जुन सांगतो स्वतःच्या तोंडाने जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत मला या सगळ्यामध्ये समजणार कसं. सायली म्हणते मी बोलले ना. अर्जुन म्हणतो काय बोललात. यावरती सायली म्हणते मी सांगितलं ना डायरीमध्ये मी लिहिलेलं आहे की माझं तुमच्यावरती प्रेम आहे. तिथे सायली आता अर्जुनची माफी मागते आणि कान पकडते आणि तिथेच उठाबशा सुद्धा काढायला लागते. सायली उठाबशा काढते तरी देखील अर्जुन तोंड फुगवून बसलेला असतो. तोपर्यंत सायलीची ॲक्टिंग सुरू होते आणि ती ॲक्टिंग करत म्हणते की मला ना त्रास होतोय. तिथे अर्जुन आता एका सेकंदात पिघळतो आणि म्हणतो काय झालं मिसेस सायली, तुम्ही बऱ्या आहात का. त्यानंतर सायली आता हसायला लागते आणि म्हणते अर्जुन सर तुम्ही मला आत्तापर्यंत बोलायला तयार नव्हता, आत्ता अचानक किती काळजी करताय. असं म्हणत सायली आता इकडे अर्जुनची थट्टा मस्करी करायला लागते आणि आता हे पाहून अर्जुन आता सायलींवरती चिडतो. तिथे आता सायली म्हणते की अर्जुन सर खरंच मला माफ करा, माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. मधुभाऊने जरी मला वचन दिलं असलं तरी मी आत्ताच्या क्षणाला मी माझं इमोशन नाही कंट्रोल करू शकत आणि खरंच माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. आता तिथे अर्जुन खरंच खूप खुश होतो आणि आता अर्जुनच्या चेहऱ्यावरती खूप दिवसानंतर गोड स्माईल आलेली असते आणि अर्जुनला हसताना पाहून सायली देखील खूप खुश झालेली असते. तिथे सायली अर्जुनने एकमेकांचं प्रेम व्यक्त केलेलं असतं. आता त्यांना फक्त मधुभाऊंना म्हणवणं हे गरजेचं असतं. सायली म्हणत असते मला तर काही कळत नाही की केसचं काय झालं असेल. अर्जुन म्हणतो मी इकडे तुम्हाला भेटायला आलो त्यामुळे
तिकडे केसचं काय झालं असेल हे मला देखील माहीत नाही. मला सुद्धा तिकडे जायला पाहिजे, सायली सांगायला लागते. मला काय वाटते माहिती आहे ना अर्जुन सर, त्यांनी मला मुद्दामच हे सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून या सगळ्यामध्ये ना जोशी हे महिपतबरोबर मिळालेले आहे. तोपर्यंत इतक्यातच आता तिथे चैतन्य येतो आणि तो सांगायला लागतो, खूप मोठा केसमध्ये घोळ झालेला आहे. जोशींनी या सगळ्यामध्ये मधुभाऊंना अडकवण्याचा प्रयत्न केलाय. त्यावेळेस कोर्टामध्ये अर्जुन नव्हता म्हणून बरं झालं, कारण तो जर तिथे असताना तर अर्जुनकडून ताबडतोब एनओसवरती सही घेण्यात आली असती आणि मग त्यावरती सही झाल्यानंतर इकडे काहीही करता आलं नसतं आणि त्यामुळे आता मधुभाऊंचा जामीन आणखीनही बरकरार आहे. मला असं वाटतंय मधुभाऊंना समजवायला पाहिजे. सायली म्हणते मधुभाऊंना समजवून त्यांना सांगा की या सगळ्यामध्ये जर ही केस जोशींकडे गेली तर तुम्ही जेलमध्ये जाल. अर्जुन म्हणतो तुम्ही काळजी करू नका, मी त्या जोशाला तर असं तसं सोडणारच नाहीये. मग अर्जुन आता इन्स्पेक्टरची भेट घेतो आणि अर्जुन जी काही सत्य परिस्थिती आहे, म्हणजे जोशी हा महिपतला मिळाला आहे हे आता त्या पोलिसांना सांगतो आणि तुम्ही माझी मदत करा असं म्हणतो. अर्जुनला आता काही करून जोशाच्या तावडीतून मधुभाऊंची सुटका करून घ्यायची असते. अर्जुनला सायलीसाठी काही करायचं असतं, पण मधुभाऊंना कळतच नसतं की कोण आपलं कोण परकं. तर आता यामध्ये अर्जुन हा मधुभाऊंची सुटका कशी करणार आणि आता ते दोघेजण म्हणजे अर्जुन सायली एकत्र कसे येणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब